श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. नवविधा भक्ती ही शिवमहापुराणामध्ये एक अध्याय आहे, तर तो मी तुम्हाला वाचून दाखवते. आदिशक्ती दक्षायणीने लोकांच्या कल्याणासाठी शंकराकडे आपली इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळे ते अतिशय प्रसन्न झाले. म्हणाले, प्रिये, मी तुला सर्व सांगतो. विज्ञान हेच परमतत्व आहे, हे तू लक्षात घे. ब्रह्मविषयक ज्ञान हेच विज्ञान. त्या ज्ञानाचा उदय झाल्यावर मी मुक्त आहे. मी अमुक एका अवस्थेत आहे याचे स्मरण नसते. कोणताही संग नसतो. वृत्तीरूप मर्यादा नसते. चित्त सर्वता गतिमान आणि मन सर्व काळ निसंकल्प व सतत गतिशील असते. व्यक्ती व तिचा आवर्त रूप विव नष्ट होतो. तीच मुक्ती म्हणून जाणली जाते. ब्रह्मा आणि मुक्ती यात भेद नाही. हे विज्ञान प्राप्त झालेल्या पुरुषाची बुद्धी शुद्ध होते. हे विज्ञान दुर्लभ आहे. याचा ज्ञाता म्हणजे ब्रह्मसाक्षात्कारी मनुष्य त्रैलोक्यात विरळाच होय. तो माझेच स्वरूप असतो. जीवामध्ये जेव्हा स्वाभाविक मौन उत्पन्न होते, तेव्हा तो मत्स्वरूप म्हणजे शिवस्वरूप होतो. माझी भक्ती ही त्या विज्ञानाची जननी आहे. ती भोग आणि मोक्ष अशी दोन्ही फले प्रदान करते. माझी भक्ती माझ्या कृपेने सुलभ होते. भक्ती 9 प्रकारची आहे. भक्ती आणि ज्ञान यात काहीही भेद नाही. भक्त आणि ज्ञानी अशा दोघांनाही नेहमी सुख मिळते. ज्याच्या हृदयात भक्ती नाही त्याला ज्ञानप्राप्ती होतच नाही. मी भक्तीला फार महत्त्व देतो. भक्ती म्हणजेच प्रेम, माझ्याविषयी वाटणारी आपुलकी व जिव्हाळा. मी भक्ताच्या अधीन असतो याचे हेच कारण आहे. भक्ती प्रेमाच्या प्रभावाने मी जातीहीन मनुष्याच्या घरीही जातो. भक्ती 2 प्रकारची आहे, सगुण आणि निर्गुण. शास्त्राने प्रेरित आणि हृदयातून सहज प्रेमाने प्रकट होणारी भक्ती श्रेष्ठ होय. कामनेच्या पूर्तीसाठी केलेली जाणारी भक्ती कनिष्ठ मानतात. सगुण आणि निर्गुण या भक्ती प्रकारामध्येही नैष्ठिकी आणि अनैष्ठिकी असे 2 प्रकार आहेत. नैष्ठिकी 6 प्रकारचे आहे व अनैष्ठिकी एकाच प्रकारचे आहे. त्यातही विहित आणि अविहित भेदाने अनेक प्रकार होतात. श्रेष्ठ मुनींनी भक्तीच्या सगुण आणि निर्गुण या दोन्ही अंगाचे 9 प्रकार वर्णन केले आहे. ते असे: श्रवण, कीर्तन, स्मरण, सेवन, अर्चन, दास्य, वंदन, सख्य आणि आत्मसमर्पण. यांची उपांगे पुष्कळ आहेत. तथापि त्या मुख्य प्रकाराविषयी थोडक्यात सांगतो, ऐक. माझ्या अवतार लीला, चरित्रकथा, पुराणे यांच्याविषयी आस्था ठेवून ते निरूपण भावभक्तीने एकाग्र चित्ताने ऐकणे याला श्रवण म्हणतात. हृदयामध्ये मला पाहणे, माझ्या दिव्य जन्मकर्मांचे चिंतन करणे, प्रीतीने माझे नाव उच्चारणे याला कीर्तन म्हणतात. मला सर्व व्यापक समजून सर्वत्र निर्भय राहणे, प्रत्येक वस्तुमात्रात माझे स्वरूप पाहणे याला स्मरण म्हणतात. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत हृदय आणि इंद्रियाने भगवंताची सेवा करणे याला सेवन म्हणतात. स्वतःला प्रभूचा दास समजणे, त्याच भावनेने भगवत सेवा व लोकसेवा करणे याला दास्य म्हणतात. आपल्या आर्थिक परिस्थितीनुसार 16 उपचार अर्पण करून मग भगवंताचे पूजन करणे याला अर्चन म्हणतात. मंत्रोच्चारण करून आपल्या इष्ट देवास साष्टांग नमस्कार घालणे याला वंदन म्हणतात. आपल्या जीवनात जे काही बरे वाईट भोग भोगावे लागतात ते ईश्वराने आपल्या कल्याणासाठीच योजलेले असतात असा दृढ विश्वास ठेवणे याला सख्य म्हणतात. देहादिकासह आपले म्हणून जे जे काही आहे ते सर्व मज भगवंताला अर्पण करून स्वतःला शून्य समजणे याला आत्मसमर्पण म्हणतात. दाक्षायणी ही नवविधा भक्ती भोग आणि मोक्ष देणारे आहे. ही सर्व साधने मला अत्यंत प्रिय असून ती
अनुसरल्याने ज्ञान प्रगट होते. माझ्या भक्तीची बिल्व सेवन आदी अनेक उपांगी आहेत, ती विचारांनी समजून घ्यावीत. माझी भक्ती हीच सर्वश्रेष्ठ आहे. ज्ञान आणि वैराग्य यांची जननी आहे. ही मुक्तीची स्वामिनी आहे. भक्तियोगाने सर्व कर्मांचे फळ मिळते. म्हणून भक्ती करणारे साधक मला नेहमीच प्रिय असतात. त्रैलोक्यात भक्ती हाच एकमेव सुखदायक मार्ग आहे. चारही युगात हाच मार्ग मुख्य आहे. कलियुगात हा विशेष सुखद आणि सुविधाजनक आहे. जो माझी भक्ती करतो त्याला मी सर्व प्रकारचे सहाय्य करतो, त्याचे दास्यत्व करतो, त्याच्या कल्याणार्थ अहोरात्र झटतो, त्याच्या सर्व विघ्नांचे निवारण करतो, त्याच्या शत्रूंना दंड करतो. हे देवी, मी भक्तांचा रक्षक आहे. भक्तांकडे माझे कधीही दुर्लक्ष होत नाही. कितीही विपरीत परिस्थिती असली तरी त्यांना सुखरूप तारून नेतो. मी भक्तांसाठीच काळाला दग्ध केले, सूर्यावर त्रिशूळ उगारून धावलो आणि त्याला पळवून लावले. मी भक्तांसाठीच कुविचार करणाऱ्या व्यासांना नंदीकडून काशीतून हाकलून दिले. हे देवी, ही अशी नवविधा भक्ती माझ्यासाठी अतिप्रिय आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री. नमो पार्वतीपते. हर हर महादेव. शिवमहापुराणातील नवविधा भक्तीचा हा अध्याय. श्री स्वामी समर्थ.